मोदी गॅरंटी व्हॅनच्या विरोधात सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीनं मर्याई चौक परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। शिवगर्जना हे महानाट्य पाहण्यासाठी शहर आणि जिल्हावासियांनी अवश्य यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी 9 अथवा सकाळी 9 नंतर भरवण्यात येणार आहे। वाणीप्रमाणे वर्तन असावं, स्वभाव पाहून स्वामी करावेत आणि वकील बघून केस द्यावी असे विचार अभिनव पट्टदेवरू यांनी मांडले। नव्यानं रिक्षा परवाने देणं बंद करण्यात यावं अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। राज मेमोरियल इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात साजरं झालं। विविध कलाविष्कारानं सर्वांच्या नजरा खिळवल्या। शास्त्रीनगर परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यानं तमाम नागरिक त्रस्त, बेजार आणि हैराण झाले आहे। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अस्मिता अनाथ पालन संस्थेतर्फे अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवजयंतीनिमित्त गवळी वस्ती तालीम संघातर्फे शुक्रवार दिनांक 16 रोजी शिवचरित्रावर डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रिपाईतर्फे सोलापुरात संविधान सन्मान मेळावा होणार असून नामदार रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून विविध 6 मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याची माहिती महाराष्ट्र जोशी समाज समितीतर्फे देण्यात आली आहे। सोलापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन तर्फे येत्या 16 तारखेला मेकॅनिक कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन आयोजित करण्यात आला आहे। येत्या 15 तारखेला नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर मागी वारीतील पहिलं गोल रिंगण होणार आहे, अशी माहिती हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश जिल्हा न्यायालयानं दिला आहे। अल्पवयीन मुलीशी लग्न करून दुष्कर्म केल्याप्रकरणी भटजीसह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व कार्यालये तसंच उपविभागांच्या इमारतीचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित सर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे।